नमस्कार, मी तुषार गावकर. आज मी एक असा प्लॉट घेऊन आलो आहे जो प्लॉट लोक अपेक्षा करतात की मला त्या प्लॉट पासून बीचवर जाता आलं पाहिजे. म्हणजे 500-700 मीटरवर बीच पाहिजे. वाडी वस्ती 500 ते 700 मीटरच्या अंतरावर पाहिजे आणि इथूनच 1 ते 2 बीचवर जाता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांना जी हवी असते ती अशी की प्लॉट हा एकदम स्वस्त आणि रिजनेबल रेटमध्ये पाहिजे. तुम्हाला प्लॉट दाखवतो. म्हणजे यामधलं बघा, ही जी माझी गाडी आहे, हा वाळूवर जाणारा रस्ता आहे. ही जी झाडं दिसतात असा हा प्लॉट आहे. आणि त्यानंतर हा पडवलेला जाणारा रस्ता आहे. थोडक्यात असं, हा जो टीचा आकार आहे यात मी इथं उभं राहिलो की आपण बघतोय हा फडसे गावात जातो. इथून फडसे गाव 700 मीटरवर आहे आणि हा जो बीच आहे हा 700 मीटरवर आहे. 700 मीटरवर आहे. ते आपल्या फायद्याची गोष्ट अशी आहे की CRZ नियम हा 500 मीटर पर्यंत येतो आणि आपण CRZ बाहेर आहोत. म्हणजे ज्या लोकांना असा प्लॉट पाहिजे होता की तो प्लॉट बीचच्या बाजूला पाहिजे परंतु सरकारी नियमात न अडकता त्यांना बांधकाम करता आलं पाहिजे, अशा प्रकारचा हा प्लॉट आहे. जागेबद्दल सांगत असताना तुम्हाला एक गोष्ट सांगेन, याचं मी गुगल लोकेशन आपल्याला देणार आहे. तर गुगल लोकेशनवरून तुम्हाला जागा कुठे आहे, बीच खरोखर 700 मीटर आहे का, हे सगळं दिसेल. पण गुगल लोकेशनवर तुम्हाला एक गोष्ट दिसणार नाही, ती म्हणजे हा जो सरकारी रस्ता आहे हा रस्ता तुम्हाला गुगल मॅपवर दिसणार नाही. त्यासाठी तो गुगल मॅपवर नाही दिसला तरी मी तुम्हाला प्रत्यक्ष शूटिंग दाखवतोय. आणि याच्यात फायदा असा की तुम्हाला वाटलं की आता आपल्याला मॉर्निंग वॉकला जायचं आहे तरी तुम्ही 5 ते 7 मीटर वॉकेबल डिस्टन्समध्ये बीचवर जाता. आणि वाडी वस्तीच्या जवळ असल्यामुळे, आणि विशेष म्हणजे याला लाईटीचे पोल आहेत. बरेच लोक विचारतात लाईटीची सोय काय आहे, पाण्याची सोय काय आहे. तर इथंपर्यंत लाईटीचे खांबे आलेले आहेत. ते आता लाईटीचे जे पोल लागलेले आहेत त्याचं शूटिंग पण मी आपल्याला याच्यात दाखवतो, तेही बघून घ्या. आणि इथं 1-2 पोल आले की तुम्हाला लाईट पण झाली आणि पाण्याचा पण प्रश्न सुटला. आता या जागेचा जो रेट आहे तो रेट अगोदर सांगतो. साधारण मालकाने 2 लाख रुपये सांगितलेली आहे. परंतु 2 लाख रुपये प्रति गुंठा जरी सांगितलेली असली तरी पण आपण मालकाशी बसून जे काही निगोशिएशन होईल, मग ते 1.25 लाखाला होऊ देत, 1.5 लाखाला होऊ देत, 2.25 लाखाला होऊ देत, ते निगोशिएशन तुम्ही, मी आणि मालक बसून करणारच आहोत. हा संपूर्ण प्लॉट साधारण इथून वरपर्यंत आणि इथं खालीपर्यंत हा सगळा वरपर्यंतचा प्लॉट हा साधारण 100 गुंठ्याचा प्लॉट आहे. परंतु बरेच लोक विचारतील, साहेब आमची जर गरज 100 गुंठा नसेल तर आम्ही 100 गुंठा घेऊन काय करायचं. तर त्याच्यासाठी माझं मालकाशी बोलणं झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला जसा पाहिजे असेल 20 गुंठा, 25 गुंठा, 30 गुंठा त्या हिशोबात देता येईल. आणि प्राईसच्या हिशोबात निगोशिएशन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. साधारण 1-1.25 लाख रुपयाच्या रेंजमध्ये आला तुम्हाला तर साधारण तुमचे 25 लाख 30 लाख रुपये या हिशोबात पैसे जातात. म्हणजे ज्यांना 20-25 लाखात 15-20 गुंठे जागा घ्यायची आहे आणि ज्यांना घर बांधायचं आहे आणि त्यात घर बांधत असताना त्यांना कलमबाग पण डेव्हलप करायची आहे, तर दोन्ही गोष्टी याच्यात होतात. आणि ज्यांना बीच पाहिजे तो म्हणजे बीचही होतो. साधारण इथून आता मला बीच दाखवता येत नाही, परंतु त्या जागेवरून काय दिसतं ह्याचं एक शूटिंग मी येता येता घेतलेलं आहे. त्यावेळी तुम्हाला ते दिसेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला फडसे बीचचं संपूर्ण शूटिंग मी तुम्हाला पाठवतो की फडसे बीच कसा आहे, काय आहे ते.
हा जो एरिया आहे ज्याला फडसे म्हणतो, हा देवगड तालुक्यातला एक गाव आहे. देवगड तालुका म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका, महाराष्ट्रातला एक ठिकाण आहे. आणि या ठिकाणचा आंबा फेमस आहे, हापूस आंबा. आणि मुळात जो पहिला आंबा होतो तो या फडसे भागात होतो, आणि त्यामुळे इथं आंबा टेस्टी होतो, हेही तेवढंच महत्वाचं आहे. बाकी इतर जी डेस्टिनेशन आहेत मेजर सिटीची, पुणा, बँगलोर, कोल्हापूर, मुंबई, गोवा, आणि इथली जवळची रेल्वे स्टेशन किंवा इथं येणाऱ्या ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा, हे सगळं मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आपण कृपया माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि त्या शहराची अंतरं पाहून घ्या. बस. या जागेबद्दल आपल्याला अजून काही डिटेल माहिती पाहिजे असेल तर माझा उजव्या कोपऱ्यात नंबर आहे, त्या नंबरवर मला संपर्क करा, मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, ह्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट पाठवा आणि तुम्ही येण्याचं शेड्यूल मला कळवा, तुमचं नाव कळवा, तुम्ही कुठून बोलताय ते सांगा. तर त्या पद्धतीने आपल्याला त्याचा प्रोग्राम ठरवता येईल. आणि माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करताना सबस्क्राईबचं बटन आपण दाबल्यानंतर तिथे एक बेल आयकॉन येतो, ते बेल आयकॉन दाबून ऑल बटन दाबा, म्हणजे मी आज पाठवलेला व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब मिळेल. नाहीतर बरेच वेळा काय होतं की व्हिडिओ आपल्याला लेट पोहोचतो, तोपर्यंत ती जागा सोल्ड आउट झालेली असते. धन्यवाद.